नमस्कार मित्रांनो, मी अजित चक्रे. मित्रांनो, आपलं सर्वप्रथम स्वागत करीत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. जर आपण व्हिडिओ यूट्यूबला पाहत असताल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा व लाईक करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर पाहत असताल त्याला देखील लाईक करा व शेअर करा, कमेंट टाका मात्र विसरू नका. आणि इंस्टाग्रामला पाहत असताल त्याला देखील फॉलो करून घ्या. तर आपण काल टाकली होती मित्रांनो 2 दात वासरं, तर कंटिन्यू फोन चालू होते वासरांचे. कंटिन्यू वासरं विक्री केलेली आहेत मित्रांनो. वासरं आपण नाशिकला दिलेली आणि त्यांचा हिसाब सगळं झालेलं आहे आमचं, त्याच्यामुळं काही विशेष नाही, विक्री झालेली. बरेचसे आपल्या शेतकरी मित्राची किंवा माझे जे व्हिडिओ पाहतात त्यांचं थोडंसं म्हणणं होतं की चक्रे सर किंमत का सांगत नाही. तर किमतीविषयी मित्रांनो तुम्हाला 1-2 शब्द सांगतो मी. किमतीचं काय असतं मित्रांनो, प्रत्यक्षात बैल पाहितल्याशिवाय त्याची किंमत कोणीच काढू शकत नाही. आज त्या बैलांची मी किंमत 1,75,000 सांगत होतो. इतकी जर किंमत मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली असती, त्या खाली कमेंट जर वाचल्या असत्या तुम्ही तर मग बघायचं होत्या. कुणी महागन 60 कुणी 50 कुणी 70. बरं ते महाग द्या, मागण्याविषयी काय नाही. आमच्या इकडे तर एवढ्यालाच मिळतात, आमच्या इकडे तेवढ्यालाच मिळतात. बरं त्यांनी बैल कधी पाहितलेले नाहीत समोर, त्यामुळे तो किंमत काढू शकत नाही ना. आणि दुसरा मुद्दा कसा आहे, बैल जर मोठ्या मापचे असतील मित्रांनो, सरासरी 1.25 लाखच्या जर पुढचे असतील तर व्हिडिओ मी मध्ये कधीच किंमत सांगत नाही. आणि त्याचं एकमेव कारण तेच आहे किमती न सांगायचं, की लोक जे आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला येड्यात काढायचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा ती किंमत नाही सांगितलेली बरी वाटते मला कधीही. आणि सरासरी 1.25 लाखाच्या आतमधले असले तर ओपन किंमत व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितल्या जाते. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख. सध्या तर चांगल्या बैलाच्या किमती तुम्हाला सांगायचीच गरज नाही. तर जितका क्वालिटीचा माल, जितका चांगला माल, तितकी त्याची किंमत जी आहे ती वरची वाढतच चाललेली आहे. किमती कमी व्हायचं नाव कमी आहे, कारण की आजच्या कंडिशनला कुणाला जनावरं सांभाळायचे नको वाटतात. बरेचसे शेतकरी अगोदरच टायमालाच बैल घेतात, त्यामुळे बरेच बैल कमतरता व्हायला लागली बैलाची. आणि कमतरता झाल्यामुळे इकडे रेट वाढायला लागलेत. तर रेट वाढल्याने काय व्हायला लागलं मित्रांनो, की जो चांगला माल आहे त्याचा आणखीन चांगला दर व्हायला लागला, खूप म्हणजे दराने व्हायला लागले. आजचे जे वासर आहेत 1,60,000 रुपये दिलेत मित्रांनो मी 2 दात. पण वासरं लागत होते मित्रांनो माझ्या इथे. माझी हाईट आहे 6.5+ फूट. मग विचार करा, 6 फूट प्लस आहे म्हणजे 6.5च्या आत बाहेर आहे. तर इथं लागत होते म्हणल्यावर त्यांची हाईट किती असेल. आणि मग जे लोक आहेत, शेतकरी आपला परिवार आहे, जो चांगला आहे, जे त्यातला आहे, त्याला काहीच सांगायची गरज नाही. तो बरोबर ओळखतो, तो बरोबर हे करतो. ज्याला घ्यायचं ना द्यायचं नसते तो मात्र कमेंटमध्ये येऊन भुकणार, तो नक्कीच काही ना काही बोलून जाणार. त्यामुळं आपण व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाहीत मित्रांनो मोठ्या बैलांची. आणि आता किंमत सांगायला मला काही अडचण नाही मित्रांनो. आपण लोकल जे छोटे मोठे जे बैल आहेत कमी किमतीचे ते ओपन किमती सांगतोच ना. पण मोठ्या किमतीच्या बैलाची नाही किंमत सांगता येत मित्रांनो, कारण की काय होतं, जे तुम्हाला आत्ता सांगितले त्या पद्धतीने होतं. थोडेसे शेतकऱ्यांनी बी आता प्रत्येक घरी एक गाय पाळणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो काय होईल, पहिले घरच्याच गायचे गोरे तयार करून ते शेतात हाणायचे, परंतु आता ते सिस्टम सगळं मोडत आलेलं आहे. आता लोक डायरेक्ट आयते बैल घेते विकत. टायमाला आगोड झाली, काम झाली की विकणे. मग भले 20,000 30,000 तोटा, परत घेता वेळेस 30-40,000 लावून घ्यायचे. हे सिस्टम चालू आहे. त्यामुळे बैलांचे रेट थोडे वाढायला लागले आहेत. तुम्ही म्हणता चांगल्या बैलाचेच रेट, चांगल्याच बैलांचे रेट आहेत फक्त मित्रांनो. डुबडे तुम्हाला 50,000पासून जोडी मिळून जाईल. 50-40 अशी तुम्हाला जोडी भरपूर मिळते. पण शक्यतो मी तसले बैल टाकतच नाही माझ्या आयडीवर कधी. माझे जे बैल टाकतो माल ते कमीत कमी लाखाच्या वरचाच माल असतो. कारण की बैल मग तितकी क्वालिटी असेल तरच विकल्या जातात मित्रांनो ऑनलाईन. डुबडे बैल ऑनलाईन विकणार आहेत का? त्यामुळे आपण टाकतही नाही. चांगला क्वालिटीचा माल असला तरच टाकतो. चला, धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तुमचं म्हणणं काय आहे कमेंटच्या माध्यमातून कमेंट करायला मात्र सांगू नका. चला, धन्यवाद.